मुंबई देखील नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद सारखी पुनरावृत्ती। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ, पीडितेकडून आरोपी अशरफ सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल। बोंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। 6व्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून होणार कोठडीची मागणी। सुनावणी दरम्यान तपासातील महत्त्वाचे मुद्दे कोर्टात मांडले जाण्याची शक्यता। अशोक खरातच्या जमीन व्यवहारावरती गंभीर प्रश्न। उरणमधील चाणजे इथं 58.5 लाखांमध्ये जमीन खरेदी। बाजारभाव 3 ते 4 कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार। बोंधू खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत कारवाई। शिर्डीतील तारांकित हॉटेल मेरीगोल्डच्या मालकाची 12 तास चौकशी। खरात शिर्डीत आल्यानंतर याच हॉटेलमध्ये मुक्कामी राहत असल्याची माहिती। नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींचा नाशिक पोलिसांनी थेट कारागृहातून घेतला ताबा। सगळ्या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार। आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार। नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणात 4थ्या पीडितेचा महिला आयोगासमोर जबाब। नेटचे पासवर्ड्सही अश्लील भाषेत ठेवल्याचं समोर। ट्रेनी असताना आरोपी रजा मेमनकडून अश्लील संभाषण आणि छळ। अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। सुनेत्रा पवार राज्यभर फिरणार। पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवार सांभाळणार बारामती आणि पुणे ग्रामीणचा कारभार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 30 जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्द। प्रज्ञा सातव यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा, ते विधान परिषदेवर जाणार असतील तर आनंदच। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे यांच्याकडूनही ठाकरेंना पाठिंबा, तर ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसला जागा मिळावी, वडेट्टीवार यांची भूमिका। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी भाषा सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेत 2 गट। मराठी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, संजय निरुपम यांचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र। संप करा, मात्र अंगावर आलात तर रस्त्यावरच मारू। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावरून मनसेनेते अमित ठाकरे यांचा इशारा। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 57% अधिक मतदान, तर राहुरीसाठी 55% अधिक मतदान। 4 मेला निवडणुकीचा निकाल। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये 91.51%, तर तामिळनाडूमध्ये 84.51% मतदान। दिग्गज नेते आणि अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार। इंधन दरवाढीच्या अफवांवर पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण। इंधन दरवाढीचं वृत्त निराधार आणि दिशाभूल करणार असल्याची प्रतिक्रिया। इंधन दरवाढ होणार नसल्याची माहिती। मुंबईत उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार। मुंबईतील तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता। पुढील 2 दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज। नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई। प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत। बनावट नकाशे, खोटे शिक्के आणि सह्यांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप। केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीत। ब्रिटिशकालीन नाव असल्यानं बदलण्याची शिफारस। आरोग्य समिती आज काय निर्णय घेतं याकडे लक्ष। भंडाऱ्यावरून पवनीच्या दिशेने जाणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक। भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, तर 2 ते 3 जण गंभीर जखमी। लग्न कार्य आटपून परतत असताना काळाचा घाला। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणची मोठी कारवाई।
इराणच्या नौदलानं होर्मुझमधून जाणारी मालवाहू जहाजं रोखली. इराणकडूनच थरारक व्हिडिओ समोर.